MHT-CET एक्झाममध्ये अराउंड 65 to 70 मार्क्स होते विद्यार्थ्याला। आता इश्यू काय होता तर ज्यावेळी रिझल्ट डिक्लेअर झाला ना त्यावेळी त्याला फक्त 44% मिळालं होतं। आता हे असं का होतं, ज्यावेळी तुमचा रिझल्ट डिक्लेअर होतो आणि तुमचा जर मार्क्स बिलो 75 मार्क्स असतील तर बाळांनो कमी म्हणजे टोटली जे पर्सेंटाईल आहे ना ते अनप्रिडिक्टेबल होतं। कधी कधी कमी मार्क्सवर चांगले पर्सेंटाईल पण मिळतं आणि चांगल्या मार्क्सवर कधी कधी कमी पर्सेंटाईल सुद्धा मिळू शकतं। आता विद्यार्थ्यासमोर प्रश्न होता की 44% CS ब्रँच मिळवायची कशी। मात्र एक चांगली गोष्ट काय होती, त्या विद्यार्थ्याने JEE मेन्सचा सुद्धा अटेम्प्ट दिला होता आणि JEE मेन्समध्ये अराउंड 68% मिळाले होते। आता झालं असं की भलेही JEE मेन्सचा पर्सेंटाईलचा जो स्कोर आहे तो डिसेंट होता, त्यावरून त्या विद्यार्थ्याला त्याच्या गावाजवळच्या एका लोकल कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगची ब्रँच मिळाली, जी त्याला हवी होती की मला कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँच हवी आहे। सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की भलेही तुमचा JEE मेन्सचं पर्सेंटाईल कमी असू द्यात किंवा CETचं स्कोअरमध्ये जरी काही थोडीफार कमी जास्त असेल तरी JEEच्या पर्सेंटाईलवरती सुद्धा तुम्हाला एक चांगलं कॉलेज आणि ब्रँच वाढवून मिळू शकते। आता ही रिअल स्टोरी आहे। लास्ट इयर आमच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पुण्याजवळच्या जुन्नर तालुक्यातलं स्टुडंट आहे, त्याची ही स्टोरी आहे। खरं तर सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की JEE मेन्सच्या पर्सेंटाईलवरती सुद्धा चांगली कॉलेजेस मिळतात। मग आजचा जो व्हिडिओ बनवतोय ना तो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे या कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये। जो काही तुमचा JEE मेन्सचा स्कोर आलाय, भलेही तो कितीही पर्सेंटाईल येऊ देत, 10% येऊ देत, नाही तर 95+ येऊ देत, त्या स्कोरवरती तुम्हाला महाराष्ट्रातल्या चांगल्या कॉलेजमध्ये कसं ॲडमिशन मिळवता येतील हे कव्हर करणार आहे। दुसरी गोष्ट, या JEE मेन्सच्या स्कोरचा यूज महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमध्ये कसा होतो, इनटेक किती आहे, फीज किती भरावी लागते, तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर करतात का की ऑल इंडिया सीटमधून तुम्हाला सीट ऑफर केली जाते, या सगळे जे काही डाऊट्स असणार आहेत, त्याचसोबत JEE मेन्सचा कट ऑफ किती असतो टॉप कॉलेजेसला, या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके। आजचा जो व्हिडिओ आहे ना तो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो एंडिंगपर्यंत नक्की बघा। आता व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी एक दोन गोष्टी सांगायच्या आहेत। एक तर ही कॅप ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट झाली आहे, त्यामुळे थोडं तुम्ही जागरूक असणं गरजेचं आहे। आता बघतोय ना भरपूर स्टुडंटचे वगैरे मेसेजेस काय असतात की दादा या कॉलेजमध्ये ॲडमिशन स्टार्ट झालेत आणि त्या कॉलेजवाले आम्हाला फोन करून सांगतायत की आमच्या इथे या आणि प्रोव्हिजनल ॲडमिशन कन्फर्म करा किंवा आम्ही तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंगची सीट देऊ, कट ऑफ वाढणार आहे, तर रँक वगैरे कमी येणार आहे, या सगळ्या गोष्टी कॉलेजेसकडून प्रमोट केल्या जातात। आता होतं असं की बहुतांश कॉलेजेसचे प्रमोशन सुद्धा यूट्यूबर्स वगैरे करत असतात। आता इश्यू काय होतो एक सांगतो, एक तर बाळांनो जी कॉलेजेस तुम्हाला स्वतःहून कॉल्स वगैरे करतात यांचे जर रेकॉर्ड्स बघाल तर त्यांच्या वेबसाईटवरती प्लेसमेंट्स असू द्यात, त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर द्यात, सगळ्या गोष्टी वाढवून सांगितल्या जातात। आता लिटरली मला सुद्धा ते मेसेजेस वगैरे येतात की सर असं कॉलेजचं प्रमोशन्स वगैरे करायचं आहे किंवा कोलॅबरेशन्स वगैरे करायचं आहे, तर या गोष्टी का करता येत नाहीत। एक तर या कॉलेजेसचा डेटा जो आहे तो रिलेव्हंट नाही आहे, सगळ्या गोष्टी वाढवून सांगितल्या जातात, आमच्या इथं प्लेसमेंट इतका आहे वगैरे वगैरे। मग अशा कॉलेजचं जर प्रमोशन जर माझ्या चॅनलवरती करायचं मिळेल तर नक्कीच विद्यार्थ्यांना काय वाटतं की संदीप मिलकेने हे कॉलेज सजेस्ट केले, नक्कीच काहीतरी चांगलं असेल ॲडमिशन घ्यायला। तुमच्या आयुष्याची 4 वर्ष त्या कॉलेजमध्ये इन्व्हेस्ट करताय, त्यामुळे डिसिजन्स जो आहे ना तो नक्कीच विचारपूर्वक घ्या। कारण का सगळा डेटा आपल्यासमोर नसतो। आपल्याला काय वाटतं की गुगलवरती इतकं पॅकेज दिलंय, मोठ्या कोरावरती इतकं पॅकेज दिलंय, आणखीन कोणती वेबसाईट आहे वरती दिलंय या कॉलेजचं इतकं पॅकेज आहे, ब्रँचेस चांगले आहेत, रिव्ह्यूज चांगले आहेत, आपण ॲडमिशन घेऊ शकतो। त्यामुळे बाळांनो इतकी गोष्ट एक लक्षात ठेवा की या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये डोळे झाकून कुणावरती विश्वास ठेवायचा आहे। लिटरली कॉलेजकडून कमिशन मिळतं, यासाठी त्या कॉलेजची प्रमोशन्स करतात आणि तुमच्यापर्यंत त्या कॉलेजच्या सगळ्या गोष्टी वाढवून सांगितल्या जातात। आता मी सुद्धा मी एक तर प्रमोशन त्या कॉलेजेसची यासाठी करत नाही, कारण का ज्यावेळी तुम्ही माझे व्हिडिओज बघत असता त्यावेळी मला सुद्धा वाटतं की आपला जेन्युइन कंटेंट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे। चुकीचा कंटेंट, ज्यांचे डेटाज असतील, प्लेसमेंटचे रेकॉर्ड्स असतील, इनटेक कॅपॅसिटी असतील, ब्रँचचे प्लेसमेंट्स ऑफर्स असतील, हे सगळे चुकीचे डेटा तुमच्यापर्यंत जाऊ नये इतकंच वाटतं। आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील। फक्त तुम्ही जो काही डिसिजन्स घ्याल तो आपल्या पालकांना विचारूनच घ्या, पूर्ण माहिती त्या कॉलेज रिलेटेड शोधा आणि नंतरच काय असेल ते ट्रान्झॅक्शन्स करा, ठीक आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी दोन गोष्टी, एक म्हणजे जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का पूर्ण तुमच्या कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये पूर्ण जेवढा काही कंटेंट असेल ना, कॅप राऊंड्स असेल, स्पॉट राऊंड असेल, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स असेल, हे सगळे मी या चॅनलवरती अपलोड करणार आहे। आणि दुसरं असणार आहे आपला जो ऑफिशियल व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्याला नक्की जॉईन व्हा, कारण का सगळ्या अपडेट्स वगैरे असतील ना, नोटिसेस वगैरे असतील त्या ग्रुपवरती मी सेट करतो। तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला।
जेई मेन्सच्या पर्सेंटाईलवरती ॲडमिशन घेण्यासाठी तर कोणकोणते क्रायटेरिया असतात आणि त्यांचं इनटेक कॅपॅसिटी आहे, कोणती कॉलेजेस जेई मेन्सचा स्कोर ॲक्सेप्ट करणार, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे काय, महाराष्ट्रातल्या सगळ्या मोस्ट ऑफ द टॉप जी कॉलेजेस आहेत ना ती जेई मेन्सचा स्कोर ॲक्सेप्ट करतात. आता प्रत्येक कॉलेजमध्ये इनटेक किती आहे, म्हणजे किती सीट्स आहेत ज्या जेई मेन्सच्या स्कोरवरती भरल्या जातात, हा पहिला मुद्दा. आता CET सेलनं काय केलं आहे तर प्रत्येक कॉलेजच्यामध्ये प्रत्येक ब्रँचमध्ये 15% सीट्स म्हणजे 15% सीट्स या जेई मेन्सच्या स्कोरवरती भरल्या जातात. आता उदाहरण घेऊन सांगतो. आता एखादं ABC कॉलेज आहे ज्याच्यामध्ये समजा कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँचमध्ये 60 सीट्स आहेत किंवा 100 सीट्स आहेत, कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये 100 सीट्स आहेत, त्या 100 पैकी 15 ज्या सीट्स असणार आहेत त्या जेई मेन्सच्या पर्सेंटाईलवरती भरल्या जातात. आता बाकीच्या सीट्स असतात ना त्या एकतर आपल्या कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये येतात, मॅनेजमेंट कोटामध्ये जातात, काही इन्स्टिट्यूट लेवल सीट्समध्ये जातात. अशा करून या 100 सीट्स भरल्या जातात. या 100 पैकी 15 सीट्स ज्या असणार आहेत ना त्या आपल्या जेई मेन्सच्या स्कोरवरती भरल्या जातात. भलेही जागा कमी आहेत परंतु ॲटलिस्ट काय सगळीच मुलं जेई मेन्सच्या स्कोरवरती कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत नाहीत. जास्तीत जास्त जो आपला म्हणजे CET सेलचे जे विद्यार्थी आहेत ते कॅप ॲडमिशन थ्रूच ॲडमिशन घेतात. त्यामुळे 15 ज्या सीट्स असतात 100 पैकी त्यामध्ये आपल्याला नक्की स्कोप असतो. आता ही झाली पहिली गोष्ट. आता दुसरी म्हणजे काय तर महाराष्ट्रातली सगळीच कॉलेजेस जेई मेन्सचा स्कोर जो आहे तो ॲक्सेप्ट करतात का, नाही. कोणती कॉलेजेस स्कोर ॲक्सेप्ट करत नाहीत ती सांगतो. पहिलं म्हणजे काय तर महाराष्ट्रामधली जी प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत ती सगळी जेई मेन्सचा स्कोर ॲक्सेप्ट करतात. COEP हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी आहे, ती सुद्धा जेई मेन्सचा स्कोर लास्ट 3 इयर्सपासून ॲक्सेप्ट करते. टॉप कॉलेजेस कोणकोणते आहेत जी जेई मेन्सच्या स्कोरवरती ॲडमिशन देतात, COEP आहे, त्यानंतर PICT आहे, SPIT आहे, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वुमेन्स कर्वेनगरचं कॉलेज आहे, VIT बिबवेवाडी आहे, PCCOA आहे, DY पाटील असेल, त्यानंतर MIT असेल. ही जी कॉलेजेस आहेत प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेजेस सगळीच्या सगळी जेई मेन्सच्या स्कोरवरती ॲक्सेप्ट करतात. म्हणजे जेवढी मॅक्सिमम कॉलेजेस आहेत ना CETच्या कॅप प्रोसेसमध्ये ती सगळी जेई मेन्सचा स्कोर ॲक्सेप्ट करतात. आता एक्सेप्शनल कॉलेजेस आहेत जी जेई मेन्सचा स्कोर ॲक्सेप्ट करत नाहीत. आता ती कोणते आहेत, पहिलं म्हणजे काय VJTI कॉलेज जे आहे आपलं मुंबईचं कॉलेज VJTI टॉपचं कॉलेज आहे COEP नंतर, ते कॉलेज असेल, वालचंद कॉलेज असेल. आणि महाराष्ट्रामध्ये जेवढी काही गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत ती जेई मेन्सचा स्कोर ॲक्सेप्ट करत नाहीत. तिथल्या ज्या सीट्स आहेत त्या कम्प्लिटली CETच्या MHT CETच्या कॅप प्रोसेस थ्रू भरल्या जातात. म्हणजे तुमचा CETचा स्कोर ॲक्सेप्ट केला जातो. आता गव्हर्नमेंट कॉलेजेस कुठले आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज छत्रपती संभाजीनगरचं आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आपलं कराडचं आहे, अवसारीचं आहे, त्यानंतर अमरावतीचं आहे, त्यानंतर नागपूरचं आहे. ही जेवढी काही गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत ना ती जेई मेन्सचा स्कोर ॲक्सेप्ट करत नाहीत. COEP मात्र COEP ही मात्र हे गव्हर्नमेंट कॉलेज असून सुद्धा जेई मेन्सचा स्कोर ॲक्सेप्ट करतं. हा होता दुसरा मुद्दा. आता बेनिफिट्स ऑफ युजिंग जेई स्कोर म्हणजेच काय तर जेई मेन्सचा स्कोर तुमच्यासाठी कसा फायदा आहे. एक म्हणजे काय होतं कधी कधी आपल्या CETमध्ये म्हणावं तितकं पर्सेंटाईल मिळत नाही. त्यामुळे काय होतं की आपल्याकडे भलेही कॅटेगरी आहे, स्कोर डिसेंट आहे, तरीसुद्धा कट ऑफ जास्त असल्यामुळे त्या कॉलेजमध्ये म्हणाव्यासारख्या ब्रँच आपल्याला मिळेल याची शाश्वती नसते. याचसाठी जेई मेन्सचा स्कोर ॲज अ बॅकअप म्हणून तुम्ही यूज करा, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये त्याचा नक्की बेनिफिट होईल. आणि कधी कधी काय होतं की टॉप कॉलेजमध्ये सुद्धा जेई मेन्सच्या स्कोरवरती चांगली ब्रँच भेटून जाऊ शकते. त्यामुळे लक्षात ठेवा की कम्प्लिटली CETच्या स्कोरवरती डिपेंड राहायचं नाही, जेई मेन्सचा स्कोरसुद्धा यूज करायचा आहे. आता जेई मेन्स थ्रू ज्यावेळी तुम्ही अप्लाय करणार आहात ते अप्लाय कसं करायचं आणि कधी करायचं. जेई मेन्सच्या स्कोरवरती जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हवं असेल तर सेपरेट काही तुम्हाला जोसा किंवा CSAB अशी काउन्सिलिंग नाही आहे. जी आपली MHT CETची कॅप ॲडमिशन प्रोसेस काउन्सिलिंग आहे त्याच्यामध्येच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आता कधी अप्लाय करायचं, ज्यावेळी तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल त्यावेळी पहिली स्टेज असते कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्या कॅप रजिस्ट्रेशनच्या वेळी त्यांनी विचारलं जातं की तुम्हाला जेई मेन्सचा स्कोर ॲड करायचा आहे का. त्यावेळी सगळ्यांनी तिथं येस करायचं आणि त्यानंतर तुमचा सीट नंबर एंटर करायचा. तिथं ऑटोमॅटिक तुमचा जेई मेन्सचा जो टॉप स्कोर आहे सेशन 1 आणि सेशन 2 मधला जो टॉप स्कोर आहे तो इथं डिस्प्ले होतो. आता मुलं काय करतात, त्यांना काय वाटतं की माझं CETमध्ये समजा 90 पर्सेंटाईल आहे आणि जेई मेन्समध्ये मला फक्त 10 किंवा 15 पर्सेंटाईल आहे, ॲज्युम करतोय मी 10 किंवा 15 पर्सेंटाईल आहे. मग जेई मेन्सचं पर्सेंटाईलचा उपयोग काय, यासाठी तो ॲड करत नाहीत. तसं करायचं नाही आहे. भलेही तुमचं पर्सेंटाईल 5 किंवा 10 पर्सेंटाईल जरी जेई मेन्समध्ये असेल तरीसुद्धा तो
सगळ्यांनी ॲड करायचं आहे, कारण का याचं नुकसान काही नाही आहे. ते CETचं सॉफ्टवेअर जो तुमचा बेस्ट स्कोअर आहे त्यावरूनच तुम्हाला ते ॲडमिशन देणार आहे. आय होप तुम्हाला JEE मेन्सचा स्कोअरचा यूज कसा करायचा आहे आणि कधी अप्लाय करायचं आहे ते समजलं असेल. कॅप रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस असते त्यावेळी तुम्हाला ते अप्लाय करायचं लागतं. डॉक्युमेंट्स वेगळी लागतात का? डॉक्युमेंट्स काही वेगळी लागत नाहीत, फक्त JEE मेन्सचं जे स्कोअर कार्ड आहे PDF आहे ना तेवढी लागते. आता JEE मेन्सच्या या स्कोअरमध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत. उदाहरण सांगतो, ज्यावेळी तुम्ही JEE मेन्सच्या स्कोअरवरून अप्लाय करता इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये, त्यावेळी महाराष्ट्रातून आणि ऑल इंडियामधून जेवढ्या मुलांनी JEE मेन्सच्या पर्सेंटाईलवरती अप्लाय केले त्या सगळ्या मुलांची एक सेपरेट रँक लिस्ट बनवली जाते. एक सेपरेट रँक तुम्हाला दिला जातो आणि या रँक लिस्टमध्ये रिझर्वेशन नाही आहे. आता आणखीन एक म्हणजे तुम्हाला हे थोडं कन्फ्युजिंग आहे. उदाहरण सांगतो. उदाहरणार्थ बघा, एका कॉलेजमध्ये 100 सीट्स आहेत, 100पैकी 15 सीट्स आहेत त्या JEE मेन्सवरती भरल्या जातात आणि उरलेल्या ज्या 85 सीट्स आहेत त्या समजा CETवरती भरल्या जातात. आता ज्या सीट्स CETच्या स्कोअरवरती भरल्यात त्याच्यामध्ये रिझर्वेशन आहे आपल्याला. ओपन, EWS, SCBC, SC, ST, OBC, VJ, NT, DT, SBC हे सगळं रिझर्वेशन आहे, मायनॉरिटी आहे. मात्र JEE मेन्सच्या ज्या 15 सीट्स आहेत याच्यामध्ये रिझर्वेशन नाही आहे. त्यामध्ये तुम्हाला मेरिटनुसार रँक नंबर दिला जातो, याच्यामध्ये रिझर्वेशन नाही आहे. मग फीज आपण कधी भरायची? एक सांगतो, भलेही JEE मेन्सच्या कट ऑफमध्ये तुम्हाला रिझर्वेशन नाही आहे, मात्र ज्यावेळी तुम्ही त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला जात असाल त्यावेळी तुमची जी कॅटेगरी आहे, म्हणजे तुम्हाला SC असेल, ST असेल, त्या कॅटेगरीनुसारच तुम्हाला फी भरावी लागणार आहे. त्यामुळे एक गोष्ट क्लिअर करा की JEE मेन्सच्या पर्सेंटाईलच्या स्कोअरमध्ये तुम्हाला ज्यावेळी ॲडमिशन घेता त्यावेळी फीजमध्ये तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट मिळणार आहे, मात्र कट ऑफमध्ये मात्र तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही आहे. तुम्हाला कम्प्लिटली जेवढ्या मुलांची जी लिस्ट आहे ती ऑल इंडिया मेरिट लिस्टनुसार तुम्हाला रँक दिली जाते आणि त्यानुसार तुम्हाला रँक अलॉट होतात. ठीक आहे. आता JEE मेन्ससाठी कट ऑफ काय असतो? एक आहे, तुम्ही विचार करा 100पैकी 15 सीट्स म्हणजे 15% कोटा आहे, त्यामुळे कट ऑफ नक्कीच हाय असणार आहेत. तर कट ऑफ आता उदाहरणच सांगतो, आमचं जे PICT कॉलेज आहे इथं मी शिकतोय, PICT कॉलेजचा कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग ब्रँचचा जो कट ऑफ बघाल ना 98.87 पर्सेंटाईल इतका कम्प्युटर सायन्स ब्रँचचा गेल्या वर्षीचा कॅपराउंड 1चा कट ऑफ होता. IT 98.44 पर्सेंटाईल, ECE 98.12 पर्सेंटाईल आणि ENTC 97.44. म्हणजे काही NITचे सुद्धा कट ऑफ नाहीत इतके PICT JEE मेन्सचे हे कट ऑफ आहेत. हे यासाठी कारण का ऑल इंडिया कोटामधून म्हणजे जेवढी काही ऑल इंडियामधून जी मुलं असतील ती महाराष्ट्रातल्या टॉप कॉलेजेसला अप्लाय करत असतात, त्यामुळे कट ऑफ टॉप कॉलेजेसचे आहेत ना नक्कीच ते हाय असणार आहेत. मात्र जर तुम्ही Tier 2 आणि Tier 3 कॉलेजेससाठी अप्लाय करणार असाल तर तुम्हाला या स्कोरचा नक्की बेनिफिट होणार आहे. त्यामुळे टॉप कॉलेजेसचे जे कट ऑफ आहेत ना अराउंड 95+ पर्सेंटाईलचे कट ऑफ असतात आणि जे Tier 2 आणि Tier 3चे कॉलेजेस आहेत यांच्यामध्ये तुम्हाला 70 to 90 पर्सेंटाईलमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी कॉलेजेस मिळून जातात. आय होप तुम्हाला JEE मेन्सचे जेवढे काही डाऊट्स असतील ना ते समजले असेल. आता शेवटची आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय तर आमची जी पर्सनल काउन्सिलिंग बॅच आहे त्याची जी रजिस्ट्रेशन्स आहेत ना ते लवकरच आम्ही स्टार्ट करतोय. अजून ते 2 ते 3 दिवसांमध्ये रजिस्ट्रेशन्स वगैरे स्टार्ट होतील. एक तर बाजारामध्ये भरपूर पर्सनल काउन्सिलिंग वगैरे आहेत, काउन्सिलर्स आहेत, ते सगळे स्टार्ट आहेत. आमची काउन्सिलिंग वेगळी काय आहे यासाठी सांगतोय. एक म्हणजे काय सगळ्यात इम्पॉर्टंट मिळतं ते म्हणजे 24/7 तुम्हाला डाऊट सपोर्ट. कोणत्याही स्टेजला काहीही डाऊट असेल, तुमच्या फॉर्ममध्ये असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, कॅप प्रोसेसमध्ये, तर तुम्ही डायरेक्टली आम्हाला कॉल्स किंवा व्हॉट्सॲपवरती विचारू शकता. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठेही काही इश्यू येणार नाही. ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. दुसरं असतं ती म्हणजे काय तुमची पर्सनल कॉलेज लिस्ट. आता बाकी ठिकाणी बघाल ना सगळीकडे एकच कॉमन लिस्ट बनवली जाते आणि सगळ्या मुलांना देऊन टाकली जाते की ही घ्या तुम्हाला लिस्ट आणि तुम्हाला जी हवीत ती कॉलेजेस ठेवा, जी नको ती रिमूव्ह करा. प्रत्येक विद्यार्थ्याची पर्सनल कॉलेजची जी लिस्ट आहे ती आम्ही प्रोव्हाइड करतोय. तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज, ब्रँच कुठे हवे त्यानुसार तुमची पर्सनल लिस्ट आम्ही बनवून देतो. तिसरं असतं ते म्हणजे काय लाईव्ह सेशन्स. जशा CETच्या स्टेजेस येतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग, कॉलेज रजिस्ट्रेशन, ब्रँच सिलेक्शन, त्यानंतर ॲडमिशन कन्फर्मेशन, हॉस्टेल आणि कॉलेज रिव्ह्यूज, याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्समध्ये गाईड केलं जातं की या स्टेजला तुम्हाला फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे जेणेकरून तुम्हाला फॉर्म फिलिंगमध्ये वगैरे काही अडचण वगैरे येणार नाही. आणि शेवटचं असतं ते म्हणजे काय स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्स. आता कोणत्या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड्स ओपन झाले, त्याची फीज किती आहे, डेडलाईन्स काय, तुम्हाला अप्लाय करायचं आहे का नाही याबद्दल सुद्धा तुम्हाला गाईड केलं जातं. आय होप ही जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती समजली असेल. आमची जी पर्सनल काउन्सिलिंग बॅच आहे ती लवकरच 2 ते 3 दिवसात स्टार्ट करतोय. ज्या मुलांना रजिस्ट्रेशन करायचं आहे नक्की एनरोल करा. तुमच्या पर्सेंटाईलवरती एक बेस्ट कॉलेज कसं मिळवून देता येईल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला सांगा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो.
धन्यवाद.